आज आपण बोलू की रासायन मुक्त खेती आणि नफा हे होऊ शकतं का. हे दोन जे कॉन्सेप्ट्स आहेत, हे दोन जे विषय आहेत, हे काही बरोबर जुळत नाही. मागच्या 50 वर्षांचा आपला जो अनुभव आहे हे होऊ नाही शकत, हे झालं नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर थोडंसं आपण याला समजून घेऊ की होऊन काय राहिलं. होतं काय की 50-60 वर्षापासून आपण युरिया, DAP, पोटॅश असे ज्याला आपण रासायनिक खते म्हणतो ते वापरायला लागलो. आणि हे जेव्हा वापरतो, जसं तुम्ही युरियाचं पाणी प्याल का, DAPचं पाणी प्याल का, पोटॅशचं पाणी प्याल का, नाही पिणार. आणि जर प्यायला सुरुवात केली तर पुढच्या वर्षी मला भेटणार नाही तुम्ही, बरोबर आहे ना. तर असंच आपण जर यांना आपल्या जमिनीमध्ये टाकत गेलो तर आपण काय केलं, आपण आपल्या जीवशक्तीला मारत गेलो, कमी करत गेलो. तर हा एक भाग झाला. दुसरं काय आहे की आम्ही खूप नायट्रेट आणि अमोनियमचा भरपूर हे दिला, तर त्याच्यामुळे आमची जी पेस्टची जी प्रेशर असतं, म्हणजे इन्सेक्ट जे जीव असतात ते खूप जोरात येतात, जे पॅथोजन्स असतात ते जोरात येतात. काय येतात, यांचं स्वतःचं प्रोटीन बनवायला हे जरुरी आहे, नायट्रेट आणि अमोनियम. तर मग आम्ही खूप फंगीसाईड वापरतो, इन्सेक्टिसाईड वापरतो. मग वीड्स जे येतात, म्हणजे ज्याला आपण निंदण म्हणतो, त्याला मारण्याकरता आपण हर्बिसाईड वापरतो. तर हे केमिकल जेव्हा तुम्ही टाकता तर या पॉयझननी पण आपली जैविक शक्ती मारते. आता काय झालं की जेव्हा तुम्ही एक म्हणजे पोतं भरून युरिया, एक पोतं भरून DAP, एक पोतं भरून पोटॅश याला जेव्हा बदलायला जाता तर तेवढंच मटेरियल तुम्हाला बायोमेटाबोलाइट्सनी, जैविक शक्तीनी द्यावं लागेल. पण जैविक शक्ती आहेच नाही, तुम्ही मारून टाकली, तुमच्या शेतामध्ये उभंच नाही आहे. तर आता याला कसं करायचं. तर याचं तंत्रज्ञान काय आहे की तुम्हाला 3 विषयांचं समन्वय बरोबर करायला पाहिजे शेतामध्ये. पहिलं आहे की त्याची जी प्राकृतिक संरचना आहे मातीची, ती अशी असली पाहिजे की त्याच्यामध्ये हवा बरोबर खेळली पाहिजे, हवेचं प्रमाण आतमध्ये बाहेर जायला पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवायची शक्ती पण पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जी ज्याला आपण म्हणतो काळी माती, म्हणजे चिकणी माती, म्हणजे ज्याला क्ले म्हणतो आम्ही, क्ले, सिल्ट आणि सँड याचं प्रपोर्शन पण बरोबर पाहिजे. हे जेव्हा बरोबर येतं त्याला म्हणतो माती चांगली आहे. त्याच्यानंतर आम्हाला पाहिजे केमिकल, म्हणजे त्याची कॅटायन एक्सचेंज कपॅसिटी किती आहे, त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स किती आहेत, त्याच्यामध्ये ह्युमस पर्सेंटेज किती आहे, ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, हे सगळं आपल्याला पाहावं लागतं. आणि तिसरा भाग जो असतो जैविकचा, तर त्याच्यामध्ये आपले फफूंद किती आहेत, म्हणजे फंगस किती आहे, मग बॅक्टेरियल मायक्रोब्स जे आपल्याला हेल्प करतात ते किती आहेत, त्याच्यामध्ये प्रोटोझोआ, नेमेटोड किती आहेत, त्याच्यामध्ये ऑर्थोपॉड्स किती आहेत, की ही जी जीवशक्ती असते ती त्या मातीमध्ये किती आहे, हे तिन्ही जेव्हा प्रॉपर प्रपोर्शनमध्ये येतात तेव्हा तुमच्या शेतामध्ये ज्याला आपण म्हणतो उगवण्याची शक्ती, त्या रोपाला जिवंत राहण्याची शक्ती पहिल्या 30 दिवसामध्ये, ही ज्याला उर्वरा शक्ती म्हणतो किंवा आपण ज्याला म्हणतो की सुपीकता, ती बरोबर येते. आणि ही आली म्हणजे तुमचं जे आज 70-75 रोपं जे जगतात ते आता 95च्या वरती जगतील. म्हणजे सरळ तुमचा 30%चा फायदा झाला ना, उत्पादन वाढलं. इथेच नफा नुकसान होतं, हे समजून घ्यायला पाहिजे. तर प्रश्न असा आहे की हे होऊ शकतं का, हा बदलाव आपण करू शकतो का, खरंच रसायनमुक्त शेती आणि नफेदार हे होऊ शकतं का. आणि माझं तुम्हाला म्हणणं आहे की हे होऊ शकतं. तर कसं होऊ शकतं, तर खायला द्या,
जीवांच्या करता म्हणजे चांगलं शेणखत द्या जे पचवलेलं आहे, त्याच्यामध्ये चांगली बायोलॉजी टाका म्हणजे ते खाऊन पिऊन पाणी हवा हे घेऊन मोठी होईल, जमिनीला नरम भुरभुरी ठेवा आणि याच्याबरोबर तुम्ही त्याचं कार्बन जे कंटेंट आहे ते पण वाढवायला सुरुवात करा. हे जेव्हा होईल तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की हा बदलाव होईल, कारण आता तुमची जी जैविक शक्ती आहे ती इतकी जास्त आहे, त्याचं वजन इतकं जास्त आहे ज्याला आपण बायोमास म्हणतो, की हे जे आपण केमिकल द्यायचो तितकंच आता आपल्याला जैविक शक्ती आपण त्याला प्लांटला बायोमेटाबोलाइट्स म्हणून देऊ शकतो. तर हे पॉसिबल आहे आणि हे होऊ शकतं. नमस्कार.